चलो स्क्रीन दिसतीये, सगळा आवाज क्लिअर येतोय, एव्हरीथिंग इज सेट. हो सर. हो सर. डिफरन्सिएशन जर तुम्ही मटेरियल बघितलं, फिजिक्समध्ये डिफरन्सिएशन कुठं कुठं लागतं क्लिअरली सांगतो. म्हणजे 12वी पर्यंत तुम्हाला डिफरन्सिएशन कशासाठी वापरायचे माहित पाहिजे. तुम्ही मॅथ्स मध्ये पण हे शिकणार आहे. ओके. रेट ऑफ चेंज ऑफ असे शब्द आता ऐकले असतील तुम्ही. हो सर. ओके. रेट ऑफ चेंज ऑफ समथिंग. ठीक आहे. आता मी समजा असं म्हटलं, रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू. WRT म्हणजे माहिती आहे ना काय असतं. हो सर. विथ ओके. रिस्पेक्ट टू चेंज आपण दोन टाईपचे बघितलेले, एक मायक्रो असतात, एक मायक्रो असतात, बरोबर का. मायक्रो. मग हो. कुण्याच्या चेंज बद्दल बोलतोय आपण, वायच्या. मग हे डेल्टा वाय असू शकतं किंवा DY असू शकतं, बरोबर ना. डिवाइस. हो. ओके. हो सर. आणि रेट बद्दल बोलतोय म्हणजे कुणासोबतचा रेट आपण काढतोय, एक्स सोबतचा. मग ह्याच्यामध्ये पण म्हणजे एक्स मध्ये चेंज झाल्यावर वाय मध्ये किती चेंज येणार. म्हणून सिम्पली डिफरन्सिएशन जे आहे ते आपण असं लिहितो, dy/dx. म्हणजे dx मध्ये एवढा चेंज झाला की वाय मध्ये किती येतो, एक्स मध्ये चेंज झाला एवढा की वाय मध्ये किती येतो. ह्या डिव्हिजनला, ह्या रेशिओला काय म्हणतो आपण, डिफरन्सिएशन म्हणतो. हे सगळ्यांना क्लिअर आहे ना. हो सर. हो सर. मग फंक्शन असेल समजा, y इज अ फंक्शन ऑफ x. मग x बदलेल त्याप्रमाणे y बदलतं ना. मग फंक्शन काय काय असू शकतात, साईन असू शकतात, कॉस असू शकतात, व्हॉट एव्हर. तसंच एक फंक्शन असेल समजा x⁻n, तर याचं डिफरन्सिएशन काय असतं रे. nx⁻n-1. nx⁻n-1. हे सगळ्यांना क्लिअर आहेत का गोष्टी ह्या, काही डाऊट नाही ना. हो हो सर. नाही सर. मग तुम्हाला मटेरियल मध्ये मी पाठवलं होतं. ठीक आहे. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, डिफरन्सिएशन कुठं वापरायचं आहे आपल्याला. हे आता फंक्शन झाले वेगवेगळे. डिफरन्सिएशन सगळ्यात पहिल्यांदा रेट ऑफ चेंज ऑफ. म्हणजे याचं जर फिजिक्स मध्ये तुम्ही बघितलं तर व्हेलॉसिटीला कसं लिहितो आपण, काय डेफिनेशन सांगितली व्हेलॉसिटीची मी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर का. हो सर. ओके. मी किती डिस्प्लेसमेंट करतोय टाइम नुसार, कारण टाइम वरूनच सांगतो ना आपण, फास्ट आहे की स्लो येते, बरोबर का. मग व्हेलॉसिटी कसं लिहितो, dx/dt. हे क्लिअर आहे का सगळ्यांना. हो सर. किंवा मी फोर्स म्हटलं, फोर्सला ह्याच्यामध्ये कसं शिकलोय तुम्ही, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग त्याला dp/dt लिहायचं, आठवतंय काय. हो सर. हो सर. मग मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी असतं. मग ह्याच्यामध्ये मास कॉन्स्टंट राहील असं प्रत्येक वेळी नाही ना. रॉकेटमध्ये मास बदलतं. अरे बोला. हो सर. ओके. त्याचे दोन फॉर्म्युले, m/dv/dt. कारण इथं मास कॉन्स्टंट आहे. मास कॉन्स्टंट असण्याचे मोस्टली 90% क्वेश्चन ह्याच्यात असतात. किंवा कधी कधी काय असतं, मग व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते आणि मास बदलत असतं, जसं रॉकेटचं फ्युअल जळतंय, बरोबर का. हो सर. हे आठवते का सगळ्यांना हे खरंच. हो सर. हो सर. पॉवरला पण शिकलो होतो, काय शिकलो होतो, रेट ऑफ डुईंग वर्क. त्याला dw/dt म्हटलं होतं, माहितीये का. हो सर. ओके. हो सर. किंवा ऍक्सेलरेशनला आपण काय म्हटलं होतं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे कसं लिहिलं होतं, dv/dt. हे मला सांगा, ही ऍप्लिकेशन सगळ्यांना क्लिअर आहे रेट ऑफ चेंज ऑफची. हो सर. ओके. हो सर. तसंच हे डिफरन्सिएशनला आपण ग्राफ मध्ये काय नावानं ओळखतो रे. स्लो. आठवतंय सगळ्यांना हे. हो. ह्याची दुसरी ऍप्लिकेशन काय हो आहे, सर. जेव्हा आपण ग्राफ बद्दल बोलतोय, डिफरन्सिएशन आपल्याला काय सांगतंय, स्लोप बद्दल सांगतंय. स्लोप म्हणजे कसं लिहितो आपण, dy/dx लिहितो, बरोबर का. हो सर. स्लोपला अजून एका प्रकारे लिहितो आपण ट्रिग्नॉमेट्री मध्ये, काल सांगितलंय मी, कसं लिहितो, टॅन थीटा. टॅन थीटा. जर तुम्हाला एवढ्या ऍप्लिकेशन, या 2 ऍप्लिकेशन पुरेसे आहेत, अजून भरपूर आहे याच्यामध्ये, अजून भरपूर काय काय आहे डिफरन्सिएशन. पण फिजिक्समध्ये 99% ऍप्लिकेशन या 2च आहेत. एक तर तुम्हाला रेट किंवा ग्राफ मध्ये त्याचा स्लोप. हे लक्षात राहील का ऍप्लिकेशन सगळ्यांना. हो सर. हो सर. तर हेच आपण बघणार आहे. ह्याच्यामध्ये अजून म्हणजे भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला एक ऍप्लिकेशन सांगतो का, ऍडव्हान्स लेवलची छोटीशी. नाही समजली तर विसरून जा, काय टेन्शन नाही त्याचं. ठीक आहे. बघा, एक क्वेश्चन पडला होता 2016ला. फक्त विचार करा, थोडासा विचार करा. किंवा मी तुम्हाला बेसिक एक्झाम्पल सांगतो का एक. समजा एक भिंत आहे अशी, ठीक आहे, आणि ही जमीन आहे, आणि ह्याच्यावर ना एक लॅडर अशी लटकवली, समजा लटकवली इन द सेन्स टेकवून उभा केली. तुम्ही वर चढताना कशी लॅडर करता रे, सरळ उभी करत नाही ना, टेकवता ना. तिरकी. ढगात जाता हो काय सर. शेडी लावून चंद्रावर. नाही.
ही हो वॉल सर. आहे ही हो आणि ही सर. लॅडर आहे. आता समजा ही स्मूथ असेल ही वॉल आणि तुम्ही अशी ठेवली म्हणजे चिखल झालाय सगळा समजा पावसाळ्यात तुम्ही वर तुम्हाला काय पत्र्यावर जाऊन करायचं माहित नाही असं ठेवलंय समजा शिडी घसरते की नाही. हो सर. हो सर. ओके हो सर. तर हा डिस्टन्स समजा मी एक्स म्हटलं आणि हा डिस्टन्स समजा मी काय म्हटलं वाय म्हटलं. ओके आणि शिडीची लेंथ यल आहे समजा. तर घसरल्यावर आता शिडी अशी होईल की नाही थोड्या वेळानंतर थोडस विचार करून सांगा. एक्झॅक्टली हो असं सर. हो. हो सर. मी काय म्हणतो हो क्लिअर सर. होतंय का जरा जरा. हो सर. हो सर. हो सर. याला कन्स्टंट इक्वेशन असं म्हटलं जातं. ही थोडीशी वेगळी कन्सेप्ट आहे पण लक्षात येते का म्हणजे वाय कमी होतोय आणि एक्स वाढतोय. लक्षात आलं. हो सर. मग तुम्हाला काय वाटेल समजा हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. ए पॉइंट कुठे निघालाय रे खाली निघाला की नाही हो सर. हो. आणि बी हो पॉइंट सर. मागे निघाला. आता ए पॉइंट ज्या व्हेलॉसिटी निघालाय त्याला व्हीए म्हणतो मी आणि बी पॉइंट ज्या पॉइंट व्हेलॉसिटी निघालाय त्याला व्हीबी म्हणतो मी. मग तुम्हाला विचारतात व्हीए आणि व्हीबीचं रिलेशन काय असेल असं. तुम्हाला क्वेश्चन कळलाय का मला बेसिक सांगा सोडवायचं कसं नंतरची गोष्ट आहे. सर इक्वलच असेल ना. नाही, हो इक्वल सर. नसतं इक्वल नसतं ते थिटावर मी सांगतो तुम्हाला. हे कळतंय का. हो सर. हो हो सर. सर. क्वेश्चन सिच्युएशन कळली का अबे ऍडव्हान्स लेवलचा आहे. तुम्हाला सिच्युएशन कळली का सांगा मला. हो सर. हो सर कळालं. मग ऍट एनी इन्स्टंट हे डिफरन्सिएशन कुठं लागतं ते सांगतोय मी तुला. ऍट एनी इन्स्टंट लॅडरची लेंथ बदलणार आहे का रे खाली येईल तशी घसरत मोठी होते असं काय होतंय का. नाही. नाही सर. म्हणजे यल तरी कॉन्स्टंट असणार आहे. कोण बदलणार आहे हो. हे सांगा कुठले डायमेन्शन बदलणार आहेत. एक्स आणि वाय बदलणार आहेत ना. ए आणि बी. एक्सेंट. हो सर. हो सर. आणि इथं 90 डिग्रीला भिंती कशा असतात परपेंडिक्युलर असतात ना. मग मी आता असं लिहू हो, शकतो सर. का रे हो. यल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हो सर. हो सर. ओके हो सर. आता जर मी दोन्हीकडे डिफरन्शिएट केलं टाइम नुसार तर हे यल स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती होईल कोण सांगेल का मला. 2L. हा, 2L. विचार करून कॉन्स्टंट. अबे झिरो. कॉन्स्टंट आहे ती लेंथ हा हा हो सर. किती हा, होणार सर. 0. झिरो. झिरो. एक्स Zero. स्क्वेअरचं काय होणार एक्स स्क्वेअरचं हो सर. 2x होईल की नाही. एक्स. हो सर. टी न केल्यामुळे तिथं dx बाय dt असं लागतं. ही थोडीशी हायर कन्सेप्ट आहे हे सोडून द्या. डिफरन्सिएशन वापरायचं आहे लक्षात येते आणि हे हो, is equal to सगळं. zero. हो. आणि हो, सर. वाय स्क्वेअरचं 2y होतं आणि त्याला dy बाय dt येतं. हे चेन रूल शिकवला की नाही तुम्हाला मी. हो सर. हो सर. हो सर. dx बाय dt हो, म्हणजे सर. काय व्हेलॉसिटी ऑफ बी. अबे x कितीने वाढतोय तेच आहे ना व्हेलॉसिटी ऑफ बी आणि dy बाय dt हो, म्हणजे सर. व्हेलॉसिटी ऑफ ए. मग हिथनं ते काढायला असतं सगळं ते थोडंसं हायर आहे लगेच तुम्हाला कळणार नाही पण बेसिकली तुम्हाला समजलं डिफरन्सिएशन काय असतं कुठं वापरायचं फिजिक्स मध्ये जरा जरा. हो सर. हो हे सर. कॉम्प्लेक्स मध्ये मी शिकवत नाही घाबरू नका फक्त इथं छोट्या छोट्या गोष्टी रिवाइज झाल्या का कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन 0 असतं. हो सर. तुमचे प्राण उडाले रे भाऊ. नाही सर. नाही सर. समजलं नाही जरा जरा. ठीक हो सर. परत हो सर. वर- हे दोन ऍप्लिकेशन कळल्या तुम्हाला बाळांनो सांगा. हो सर. हो सर. कळालं. मग हो तुम्ही सर. आता इथं तुम्हाला ना भरपूर हे दिसतील हे काय फॉर्म्युले दिसतील. एक एक करायची काही गरज नाहीये. जसा हा फॉर्म्युला इथला इथं काय म्हटलंय सी कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढून बाकीचे डिफरन्सिएशन करतो ना आपण. हो सर. हो. हो मग सर. addition- हे कुठला रूल आहे रे हा युव्ही रूल कुठला रूल म्हणतो याला आपण दिला इथं UV Product rule. rule. हो सर. तुम्हाला काही सुद्धा आठवत नाही वाचून आलाय का नाही काय. हो आलोय सर. आलोय सर. पट मला सांगा थोडस. समजा तुम्हाला म्हटलंय एक्स इज अ फंक्शन ऑफ टी आणि याला दिलंय टी क्यूब प्लस टी स्क्वेअर प्लस 2 मायनस पाय असं काहीतरी दिलंय समजा आणि तुम्हाला विचारलं फाईन dx बाय dt डिफरन्सिएशन जमेल ना तुम्हाला याचं करायला. हो सर. हो. हो सर. ओरली सांगा पटपट ओरली सांगा. 3t स्क्वेअर प्लस 2t. टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 2चं किती असतं प्लस प्लस 0. 0. आणि पायचं किती असतं 0. ना बे कॉन्स्टंट आहे ते दोन्ही. हो हो सर. कन्फ्यूज व्हायचं नाही. नाही क्लिअर आहे. मला सांगा हो सर. y हो इज सर. इक्वल टू साइन 30 डिफरन्सिएशन किती असेल dy बाय dx. cos 30. किती असेल साइन 30चं 0 कोण सांगेल मला का. कॉन्स्टंट. सर कारण 1/2 असतं ना ते. कॉन्स्टंट कॉन्स्टंट. दिस इज कॉन्स्टंट.
लक्षात येते का सगळ्यांना हे? हो सर. हो सर. y हो, इज sir. टू साइन एक्स. cos x. Cos आता x. चुकणार Cos नाही. x. आता काही जरी झालं तरी क्लिअर आहे सगळ्यांना छोट्या छोट्या गोष्टी या. हो हो सर. सर. हो सर. त्यानंतर मला सांगा ई रेस टू एक्स डिफरन्सिएशन काय होतं रे? e raised to x. हे पाठ आहे सगळ्यांना? E raised to x. हो हो सर. सर. ठीक. हो सर. हे बेसिकच पाहिजेत मला. समोर जे दिसते ती कॉस एक्स डिफरन्सिएशन किती असतं? कॉस एक्स minus sin x. मायनस Sin x. Minus sin x. कळतंय सगळ्यांना हे? आठवतंय? फॉर्म्युले पाठ आहेत हो 100%. सर. हो सर. हो सर. हो सर. हो आठवतंय सर. साइन एक्स कॉस एक्स वगैरे सगळं शिकाल तुम्ही नंतर. पण हे तरी आठवेल का हे बेसिक अल्जेब्रा? हो सर. हो. हा हो क्वेश्चन सर. 80% याच्यावर क्वेश्चन असतात. कळलं का सगळ्यांना? हो सर. हे झाले बेसिक एक्झाम. हो सर. त्यानंतर आपण कुठला रूल बघितलेला? ऍडिशन रूल. तो इथं वापरला ना आपण, ऍडिशन सबट्रॅक्शन सगळंच. काय नाही, सुट्ट सुट्ट करायचं त्याला. आपण एक प्रोडक्ट रूल म्हणून शिकलो होतो माहितीये का? हो हो सर. सर. हो. मला सांगा, जर समजा असं दिलं असेल तुम्हाला एक्स स्क्वेअर आणि इथं दिलंय कॉस एक्स, हे असं करायचं का रे? डीवाय बाय डी एक्स, एक्स स्क्वेअरचं 2x आणि कॉस एक्सचं मायनस साइन एक्स. नाही सर. नाही. नाही. कसले चमत्कार करायचे? नाहीत. नाही. कळले का सगळ्यांना हे? हो हो सर. हो काय सर. वापरायचं? हो सर. प्रोडक्ट रूल वापरायचा. मग कसं करायचं होतं त्याला सांगा. काय काय बेसिक लॉजिक काय सांगितलं तुम्ही प्रोडक्ट रूल वापरताना? एक कॉन्स्टंट ठेवायचा आणि दुसऱ्या डिफरन्शिएशन करून दुसऱ्याला बाहेर. आणि असंच addition. ठेवा. cos x चं काय असतं? मायनस साइन एक्स असतं ना? Minus sin. हो मायनस सर. साइन एक्स. त्यानंतर cos x ला तसंच ठेवायचं आणि एक्स स्क्वेअरचं किती असतं? 2x. क्लिअर आहे सगळ्यांना? 2x. की तुम्हाला हो, शिकवायची सर. गरज नाही एक्स हो, स्क्वेअरचं सर. 2x कसं आलं हे? नाही सर. क्लिअर आहे नाही ना? सर. 100%? हो सर. हो सर. हो सर. हो सर. त्यानंतर अजून एक सोडून प्रोडक्ट रूलवर थोडीशी प्रॅक्टिस करूया आपण. y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x मायनस 1 इंटू एक्स रेस टू 4 प्लस एक्स रेस टू 5. ह्याचं करून दाखवा बघू डिफरन्सिएशन मला. नंतर तुम्हाला फिजिक्सच्या ऍप्लिकेशन मध्ये नेतो मी. करून दाखवतो. ब्रॅकेट ओपन करणार का रे तुम्ही मल्टिप्लाय करून? पोरांनो काय विचारतोय? ब्रॅकेट ओपन करणार का? नाही सर. नाही सर. ठीक आहे, वरच्या सारखंच कराल ना. याला असंच ठेवून याचं डिफरन्सिएशन, याला असंच ठेवून याचं डिफरन्सिएशन. हो सर. ओके. पण ऑप्शन मध्ये ओपन केलेलं ब्रॅकेट असेल तर काय करणार? सर मग डिफरन्शिएशन करून ओपन करणार. हा, तसं करू शकता. किंवा मग ब्रॅकेट आता ओपनच करा आणि त्यानंतर सोडवत जा त्याला. ठीक आहे, करू शकता असं. अरे एवढा असं तुमच्यावर जुलम अत्याचार करणार नाही, सोडा कोण, काळजी नका करू. एक्स क्यूब प्लस 2x मायनस 1 ला तसंच ठेवा. याचं किती येणार रे? हे जमतंय का सगळ्यांना? 4x. हो सर. तुम्ही Four वेगळं x समोर cube. नाही आता. Plus 5x4. आणि आता एक्स रेस टू 4 प्लस एक्स रेस टू 5 ला तसंच ठेवा. आणि ह्याचं किती येणार? 3x स्क्वेअर 3x स्क्वेअर प्लस 2. प्लस plus 2 मायनस 1. बरोबर का? नाही सर. नाही सर. नाही सर. मायनस 0. पोरं चुकतात बरं काही. 0. ठीक आहे, हे प्रोडक्ट रूल जमतंय सगळ्यांना? काही डाऊट नाही ना याच्यात? नाही सर. नाही तर सर. एक्स स्क्वेअर कॉस एक्स आणि साइन एक्स असं 3 असतील तर काय करणार? एक्स तर स्क्वेअर पहिलं दोघांचं करायचं आहे आणि त्यानंतर त्या दोघांचं आन्सरला थर्डला मल्टिप्लाय करायचं. गरज नाही फिजिक्स मध्ये एवढी, पण तुम्हाला सांगतो फक्त मी. समजा हे y असं असेल, एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स इंटू साइन एक्स, काय करायचं माहिती आहे का रे? ह्याला असंच ठेवायचं आणि ह्याचं डिफरन्सिएशन करायचं. परत ह्या दोघांना असंच ठेवायचं, याचं करायचं. परत ह्या दोघांना असंच ठेवायचं आणि ह्याचं करायचं. कळलं मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. हो हो सर. सर. हो सर. 4 असतील तर तिघांना तसं ठेवून एका एकाचं करत जायचं, ऍडिशन करत करत. लक्षात आलंय का? शिकवायची गरज नाही ना हे? हो सर. हो सर. नाही सर. जिथं तुमचे प्राण उडतात तो रूल घेऊया काय आपण? चेन रूल. काय येतोय? येतोय सर. येते सर. ठीक आहे, बघूया. हम्म. चेन रूल. कारण हा रूल आहे ना, फिजिक्स मध्ये खूप यूज करतो आपण आणि ह्याच्यावर भयंकर प्रॅक्टिस करू आपण. डोंट वरी. वरच्यात एक दोन एक्झाम्पल घेतलेत मी. उत्कर्ष, तू काय बघितलेस का रे कॅल्क्युलसचं काय लेक्चर? सर अर्ध बघितलोय, अजून थोडंसं राहिलंय. आत्ता मिळालं मला ते.
होय काय? कारण हे तुला लगेच मग हा. क्लिक होणार नाही रे. मी तसं पण रेकॉर्ड करून ठेवणार आहे बरं. थोडे. मग सोमवार हा. मंगळवार बुधवारी बघू शकतोस तू, काय अडचण नाही याला. ठीक आहे. हा चल. सर, हा सर, बघतो. चेन रूल बेसिकली काय सांगतो त्याचं हे सांगतो तुम्हाला मी. म्हणजे एक एक्झाम्पल सोडून त्यानंतर चेन रूल जो 11वीत तुम्हाला मॅथ्स मध्ये शिकवणार आहे, 11वीत नाही 12वीत, तो तुम्हाला सांगतो तो कसा डिफाईन करतात. समजा असं दिलं असेल y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर. मला सांगा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साइन एक्स, ह्या दोघांच्यात काय फरक आहे का सेमच आहे त्या गोष्टी? फरक आहे सर. फरक आहे ना. सेम आहे. हे जे दिसतंय मला हो सर. उजव्या हा. साईडचं y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साइन एक्स, ह्याला सोडवण्यासाठी काय वापरणार मी? UV रूल. युव्ही रूल. सुट्टे सुट्टे आहेत ना बे, कळते का? हो सर. हो सर. हो सर. त्याला युव्ही वापरा ना, हा यू हा व्ही असलं काय? नाही. नाही सर. त्याच्या आत ते आहे, कळतंय का? हो सर. हो सर. हो काय हो सांगितलं त्या ब्रॅकेट मध्ये काय ते विसरा. साईनचं डिफरन्शिएशन माहिती आहे सगळ्यांना? हो सर. काय असतं? हो. मायनस कॉस एक्स. मायनस कॉस एक्स. दात पाडू का? कॉस काय एक्स. असतं? सर. Cos x. सॉरी, कॉस एक्स, कॉस Cos एक्स, नुसतं कॉस एक्स. आणि तर साईन इथं असंच ठेवाय. एवढंच काम झालं का? अजून काय करायचं याला? एक्स स्क्वेअर अजून एकदा ते आत जे आहे, एक्स. ह्याच्या आत जे आहे त्याचं डिफरन्शिएशन करून मल्टिप्लाय करा. एक्स स्क्वेअरचं किती असतं? 2x. 2x. आता 2x. हे 2x न कुणाला मल्टिप्लाय करायचं? कॉस एक्स स्क्वेअरला का एक्स स्क्वेअरला? एक्स. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार? कॉस ऑफ असं येणार काय? कॉस ऑफ 2x क्यूब? नाही सर. नाही. नाही सर. समजतंय का सगळ्यांना हे? हो हो सर. सर. कारण हो कॉस सर. वेगळा आणि एक्स स्क्वेअर वेगळा असं नसतंय. कॉस एक्स स्क्वेअर. लक्षात येते का सगळ्यांना? हो सर. रूट हो. 2 हो असते. सर. रूट इंटू 2 असते का रे? नाही. सोबत असते नाही ना? सर. तसंच आहे ते. कळतंय का सगळ्यांना हे? हो. हा. हो सर. तर काय असणार? ह्याला जनरली पुढे लिहायचं. मग कन्फ्युज होत नाही आपण. क्लिअर आहे सगळ्यांना हे 100%? हो हो सर. ओके. हो. छोटे हो छोटे सर. गोष्टी आहेत. मुलं कन्फ्युज होतात तिथं. अजून एक विचारू? थोडं ट्राय करणार? हो हो सर. सर. हो सर. हो. हे बघा. डेंजर देऊ का थोडंसं? हो. चालेल सर. साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3x. ठीक आहे. ठीक आहे, हे पण तसंच येणार. थांबा एक मिनिट. साइन ऑफ ई रेस टू एक्स असेल समजा. कसं करणार याला? सोडून दाखवा, करा ट्राय. ई म्हणजे युलर्स नंबर असतो. तुम्ही शिकाल हे मॅथ्स मध्ये किंवा कुठल्या तर मॅथच्या टीचरला विचारा एकदा, सर ई काय असते जरा. हो सर. ई कॉन्स्टंट. नाही, ई कॉन्स्टंट असला तरी हे फंक्शन आहे ना. ओके. मग काय करणार? साईनचं किती असतं डिफरन्शिएशन? कॉस असतं ना. हो सर. हो. हो सर. असंच ठेवाल. हो सर. आणि ह्याच्या आत जे दिसतंय त्याचं डिफरन्शिएशन ई रेस टू एक्स डिफरन्शिएशन किती असतं? एक्स रेस टू ई. E raised to x. ई रेस टू हो एक्स. सर. ठीक आहे. सो दिस इज आन्सर. ई रेस टू एक्स इंटू कॉस एक्स. सगळ्यांना समजलंय का हे? हो सर. अरे ना, हो सर. आपण याला फॅक्टरी म्हणलंय ना. इनफायनाइट फॅक्टरी. किती पण देते ते, खतखत नाही. समजले सगळ्यांना हे क्वेश्चन्स? हो सर. हो सर. ई रेस टू एक्स ला तसंच ठेवायचं. तसंच ठेवायचं. कळलं का? आता चेन रूल काय असतोय बघा. चेन रूल असा आहे की इफ वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स आणि एक्स इज अ फंक्शन ऑफ टी असं जर असेल, ठीक आहे, तर जर तुम्हाला dy बाय dt काढायचं असेल तर कसं करायचं? dy बाय dx इंटू dx बाय dt. तेच केलंय आपण. आपण काय केलं? हे ई रेस टू एक्सला आपण काय म्हणलं? हे कन्फ्युज व्हाल तुम्ही, पण मल्टिप्लिकेशन कुठून आली कळलं का रे तुम्हाला? हा सर. ओके. हो म्हणजे सर. पहिल्यांदा जसं दिसतंय त्याचं डिफरन्शिएशन करायचं. म्हणजे हे आहे ते. लक्षात आलं का? आणि त्याच्या आत जे आहे त्याचं डिफरन्शिएशन करून त्याला मल्टिप्लाय करायचं. लक्षात आलंय सगळ्यांना हे खरंच? हा सर. हो हो सर. सर. डाऊट नाही ना यात? हॅलो सर. हा. तिथं E raised to x cos E raised to x पाहिजे होतं ना शेवटी एकदम. ई रेस टू एक्स. अरे हा, सॉरी, वर. ते चुकून लिहिलं मी. शर्विल, तू हे विचारत होता का रे? हो सर. हा, काय नाही, करेक्ट आहे. हे असं ई रेस टू एक्स पाहिजे तिथं. मी चुकून एक्स लिहिलं ते. लक्षात आलंय का रे सगळ्यांना हे? हो सर. हा सर. थोडंसं हायर देऊ का आता चेन रूल मध्ये? हो सर.
हो सर. हे बघा, कारण वेव शिकताना खूप गरजेचं आहे तुम्हाला हे. समजा y इज इक्वल टू असं दिलं असेल तुम्हाला, समजा a sin ओमेगा टी, ठीक आहे, आणि तुम्हाला म्हटलं dy बाय dt काढायचं. आता a कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, त्याला काय हात लावायचं का आपण? नाही. नाही. असं येणार. मग साइन ओमेगा टीला डायरेक्ट कॉस ओमेगा टी लिहून चालेल का रे मला? झालं काय? कम्प्लीट झालं का आन्सर? नाही. नाही सर. नाही सर. आत टी असतं तर मी कॉस टी लिहिलं असतं, संपला असता विषय. साइनचं कॉस लिहिलं आपण, करेक्ट आहे, सगळ्यांना समजलंय का हे? हो सर. हो सर. ओके. हो सर. आता आत ओमेगा टी आहे. मग मला एक सांगा, बेसिकली जर तुम्हाला असं दिलं असेल x इज इक्वल टू 3t स्क्वेअर प्लस 2t, त्याचं डिफरन्शिएशन किती असतं रे dx बाय dt? 6t + 2. 6t प्लस 2. इथं जे 2t दिसतंय त्यातलं t काढून टाकलं की नाही, राहिलं की नाही 2? हो सर. हो सर. तसं ओमेगा सर. टीचं डिफरन्शिएशन केल्यावर काय राहणार? फक्त ओमेगा राहील ना रे. आले का लक्षात सगळ्यांना? हे हो सर. हो सर. हो सर. याचा आन्सर a ओमेगा कॉस ओमेगा टी असणार. मला लक्षात आलं हे खरंच जमेल का असल्या गोष्टी? हो सर. ओके. हो सर. म्हणजे SHM इक्वेशन म्हणतात, हे तुम्हाला 12वीत असेल, ठीक आहे, ऑसिलेशन मध्ये. ती स्प्रिंगचं एकदा दाखवलं तुम्हाला, माहितीये का, अशी पुढे मागे करत होती, हो सर. नाचत होती, त्यातलं हे आहे ते. हेवी जात नाही ना रे? मला लक्षात येतं हे काय सांगतोय ते. नाही सर. हो. हो सर. चालेल सर. अजून एक हो विचार. सर. हो. समजा x इज इक्वल टू 5 कॉस ऑफ 2π/10 इंटू टी असेल समजा, आणि तुम्हाला विचारलं फाइंड dx बाय dt. करा बघू, करून दाखवा मला हे. सुटलं का कुणाला? हो सर. हे 5 तसंच लिहिणार जसं वर a ला तसंच ठेवलं होतं. कॉसचं काय असतं डिफरन्सिएशन? मायनस साइन. मायनस आहे. मायनस साइन. मायनस साइन आज जे तसंच येईल की नाही ते 2π/10 इंटू टी. कळलं का? हो. हो सर. ओके. आणि झालं का एवढंच आन्सर, का अजून काय येणार आहे यात? अजून एक. नाही. ते 3 निघते. 2π/t जसं ओमेगाला इथं ठेवलं नाही आपण बाहेर, तसं या हो सर. 2π/t मधला हा 2π/10 येईल ना बाहेर. हो सर. आन्सर किती येणार? हो सर. 5 2 10, म्हणजे मायनस पाय साइन ऑफ 2π/10. आता याला π/5 सुद्धा लिहू शकताय तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, इंटू टी. काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही सर. नाही. हो सर. क्लिअर आहे का हे? हो सर. हो सर. ओके. अजूनही देऊ चेन रूलचा क्वेश्चन, ट्राय करणार. हो सर. ही जी तुम्हाला एक्झाम्पल देतोय की नाही, हेवी एक्झाम्पल आहेत बरं का रे, हे सोपे नव्हेत. हे 11वीच्या पोरांना सुद्धा डोक्यावरून जाते, काय करायला लागले सर हे, बाहेर काय करायला लागलेत. तर ही चेन रूलची कन्सेप्ट आहे, समजते सगळ्यांना? हो सर. हो सर. समजा तुम्हाला असं दिलं x इज इक्वल टू e⁻ sin t. प्राण पखिरू क्वेश्चन आहे हा. करूया. हो सर. करूया. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारलं dx बाय dt काढावं. ठीक आहे, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकाल तुम्ही 12वीला हे अशा टाईपचं काहीतरी, पण डिफरन्सिएशन करायचं नसतं त्याचं. मला सांगा, पहिल्यांदा कशाचं डिफरन्सिएशन करणार आहे? काय फॉर्म लक्षात येतो तुमच्या ह्या ह्याच्या? इरेस्ट. सगळ्यांना समजलंय काय? हो सर. त्या एक्सच्या जागेला मायनस साइन टी वगैरे त्या नंतरच्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा दिसताना मला कुठलं फंक्शन दिसतं? e⁻x दिसतं की नाही? हो सर. जसं मला वर हो, cos सर. x हो, दिसलं सर. होतं, जसं मला sin x दिसलं होतं, जसं लक्षात आहे का? किंवा इथं sin x दिसलं होतं, इथं sin x दिसलं होतं, तसं मला इथं कुठलं फंक्शन दिसतंय रे? e⁻x दिसतंय की नाही? इरेस्ट. आणि e⁻x डिफरन्सिएशन e⁻x असतं. अरे बोला. हो सर. हो हो, सर. आन्सर काय येणार? e⁻ sin t येणार आहे. समजलंय का सगळ्यांना?
हो सर. हो सर. ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स, पण हे कम्प्लीट आन्सर आहे का? नाही नाही. सर. नाही. ह्याला नाही. मल्टिप्लाय, कारण मगाशी एक्स होतं म्हणून मी ते एक्स लिहिलं होतं. ठीक आहे, आणि झालं एवढंच होतं ते. इथं मायनस साईन आहे म्हणून इथं मायनस साईन लिहिलं होतं. इथं एक्स असल्यामुळे त्याचं काही करावं लागलं नव्हतं, पण इथं एक फंक्शन आहे की नाही एक्स्ट्रा अजून वर. काय फंक्शन आहे ते? मायनस साईन टी. मला जर समजा असं दिलं असेल मायनस साईन टी, तर मला त्याचं डिफरन्शिएशन करता येते की नाही? ते डीवाय बाय डी किती असतं त्याचं? मायनस तसंच ठेवतो आपण, साईनचं कॉस्ट टी असतं की नाही? अबे बोला. हो हो सर. सर. ते तुम्ही इथं मल्टिप्लाय करणार, मायनस कॉस्ट टी. बरोबर का? हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल होते का? नाही सर. असले चमत्कार नाही. नाहीत करायचे. ते कोइफिशियंट आहे आणि हा एक्सपोनंट आहे. समजलं सगळ्यांना? हो सर. हो हो सर. सर. ओके. तुम्हाला चेन रूल भीती घालतोय मी का जमायला लागले? काय कंडिशन काय आहे? जमा लागलाय सर. जमते सर. जमतंय सर. जमतंय ना? ठीक आहे. थोडे ना यशराजने मला डाऊट पटले होते. 10, 12, 13, 14. एक मिनिट. हे सॉल्ड एक्झाम्पल बघून कळतंय का रे तुम्हाला हे काय केलंय त्यांनी? हो सर. ओके. हो सर. हो सर. तर ह्या सॉल्ड एक्झाम्पल मधलं का नाही, इथं हा क्वेश्चन होता बघा, ई साइन टी. ई साइन टीचं काय केलं त्यांनी? ई साइन टीच ठेवलं आणि त्यानंतर साइन टीचं डिफरन्सिएशन. हे भारी दिलंय बघा स्टेप वाईज. लक्षात आहे का? हो सर. साइन टीचं काय तर कॉस टी. लक्षात आलंय का सगळ्यांना? हो सर. हा, साइन ऑफ ओमेगा टी प्लस थिटा. आता साइन म्हटल्यावर पहिल्यांदा डोक्यात काय येणार? कॉस येणार का नाही? हो सर. हो सर. कॉस लिहिलं मी. आता ओमेगा टी प्लस थिटा. आता ह्यातला थिटा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तो थिटाला नाही घ्यायचा, फक्त ओमेगाला घ्यायचा बाहेर, आणि तो इथं मल्टिप्लाय झालाय. लक्षात आलंय सगळ्यांना? हे का अवघड वाटतंय? कळालं सर. कळाले सर. ठीक आहे. आणि डाऊट जे विचारले होते यशराज, हेच होते का रे डाऊट्स? हो सर. हा, ठीक आहे. तर तुम्हाला हा आहे बघा, यातलं एक एक करत जाऊ आपण. हा बघा 14वा क्वेश्चन बघा. साइन टी स्क्वेअर. साइनचं काय होणार आहे सगळ्यात पहिला बोला? कॉस होणार सर. कॉस Cos टी x. स्क्वेअर. कळतंय का? कॉस टी स्क्वेअर. आणि टी स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती असतं? 2t असतं ना, तुटी. हो सर. त्यामुळे ते 2t कॉस टी स्क्वेअर येणार. पहिला ऑप्शन येणार. समजले काय? हो सर. डबल डिफरन्सिएशन. तर ते डबल. अच्छा, डबल आहे काय? हा. डबल असल्यामुळे ठीक आहे. थांबा, हे क्वेश्चन्स घेऊया काय आपण इथं. इझी स्लो जाऊया, कारण हे बेसिक टूल आहेत. एखादा चॅप्टर इकडे तिकडे झाला तर चालतो एक वेळ, आणि हे बेसिक टूल नाही हातातनं गेले पाहिजेत, कारण ह्याच्यातच आहे सगळं. एक मिनिट. हा, अजून एक ऍप्लिकेशन तुम्हाला सांगायची राहिली मी, मॅक्झिमम मिनिमाची. काय बोललो होतो का रे मॅक्झिमम मिनिमा बद्दल तुम्हाला कधी मी? हो सर. ओके. हो सर. तर अजून एक ऍप्लिकेशन आहे मॅक्झिमम मिनिमा. हा, ते स्लोप मध्ये सांगितलं होतं तुम्हाला कदाचित. स्लोप असतो की नाही रे डिफरन्सिएशन म्हणजे? हो सर. ओके. हो सर असतो. जी मुलं जेई करतायत, मेन्स असू दे ऍडव्हान्स असू दे, त्यांनी हे क्लिअरली समजून घ्यायचं. मॅक्झिमम मिनिमा नीटला एक वेळ तुम्ही बायपास करू शकता ही कन्सेप्ट, ठीक आहे, पण जेईला नाही. मॅक्झिमम मिनिमाचा अर्थ काय आहे? समजा मी परत एकदा सांगतो वाटलं तरी. समजा माझ्याकडे एक फंक्शन असेल y ॲज अ फंक्शन ऑफ x. त्याला ग्राफमध्ये प्लॉट केलं मी, आणि ते दिसताना असं दिसतंय. आता इथं जर मी बघितलं तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, मिनिमम व्हॅल्यू आहे. बघून कळतंय की नाही मला? हो सर. ओके. हो सर. हो सर. एखादी मॅक्झिमम व्हॅल्यू कधी येते रे? ज्यावेळी फंक्शन वाढत जाताना, म्हणजे त्याच्या अलीकडे वाढत जाणार, बाजूला कमी कमी येते ना. म्हणजे इथं जर मी स्लोप बघितला, पॉझिटिव्ह स्लोप आहे की नाही? ओळखता येतो ना तुम्हाला स्लोप? हो. हो सर. आणि सर. इथं जर बघितला तर कुठला हो, स्लोप सर. आहे? निगेटिव्ह स्लोप आहे. निगेटिव्ह. इथं कुठला स्लोप आहे रे? 0 स्लोप आहे. 0. 0. कळतंय का हा. सगळ्यांना? स्लोप 0 आहे हो, म्हणजे हो, डिवाइड सर. बाय डी एक्स 0 असणार हो नाही? सर. हो सर. हो. तसं हो. इथं मला सांगा, आता ह्या ए पॉईंट झालं, बी पॉईंटला त्याच्या अलीकडे कुठला स्लोप आहे? निगेटिव्ह स्लोप आहे की नाही? निगेटिव्ह. आणि पलीकडे कुठला स्लोप आहे? पॉझिटिव्ह स्लोप आहे. पॉझिटिव्ह. 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 इथं कुठला आहे? 0. 0. 0. झालंय सगळ्यांना हे? मग हो, इथं सर. सुद्धा डिवाइड हो, बाय सर. डी ची व्हॅल्यू 0 येणार की नाही? हो. मग मला हो, सांगा, ह्या सगळ्या फंक्शन मध्ये मॅक्झिमा किंवा मिनिमा ओळखण्याची सगळ्यात पहिली स्टेप काय असली पाहिजे माझी? सर ते लेफ्ट साइडला पॉझिटिव्ह स्लोप असतो. नाही, फंक्शन मध्ये म्हणतोय मी. कुठलं पण फंक्शन दिलंय, समजा मला y इज इक्वल टू x² - 2x + 5 असलं काहीतरी दिलंय समजा. मला काढायचं हे फंक्शन मॅक्झिमम कुठं आहे, मिनिमम कुठं आहे. पहिली स्टेप काय असली पाहिजे माझी? डिफरन्सिएशन आणि इक्वल्स टू डिफरन्शिएशन 0. करायचं. कारण स्टेप 1 मध्ये काय सांगते, मॅक्झिमम किंवा मिनिमाचे लोकेशनच कुठं आहे
जिथं डीवाय बाय डीएक्स किती येतं 0 येतं. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हो सर. आपण काय असणार डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 0. मग याचं डिफरन्शिएशन सांगा रे मला पटकन किती येतं. 2x minus 2. 2x minus 2x 2. कळलंय का सगळ्यांना? याला इज इक्वल टू हो. 0 केल्यावर x हो, ची सर. किती येते? 1. 1. मग मला One. हे कळालं की 1 हा तो पॉइंट आहे. आता इथं मी 2 दाखवलेत पण इथं व्हॅल्यू एकच आली. कधी कधी काय असतं एक्स क्यूब वगैरे असल्यावर क्वाड्रॅटिक बनते, त्यातनं 2 व्हॅल्यू मिळतात, 1 आणि 2. मग इथं 1 आणि ही x इज इक्वल टू 2 असा आहे समजा एक्झाम्पल. लक्षात येते सगळ्यांना का गडबड करतोय मी? कळतंय सगळ्यांना हे? हो सर. कळतंय सर. समजते ना? मग मला हे कळालं x इज इक्वल टू 1 किंवा 2 ला मॅक्झिमा किंवा मिनिमम आहे. समजलंय का सगळ्यांना? हो हो सर. फाउंडेशनला फक्त इथपर्यंत शिका. फाउंडेशनला कुठं सर एक डाऊट आहे हा सर, मग डिफरन्शिएशन केल्यावर इक्वल्स टू 0 करायचं, मग मॅक्सिमा आहे का मिनिमा आहे कसं ओळखायचं? त्याला म्हणतात स्टेप 2. सांगू का रे? हँग होणार नाही ना? हो सर. सांगा सर. हो, सांगा. सांगितलेले तुला काय करायचं सर. सांगितलेलं कदाचित मी. याला डबल डिफरन्शिएट करायचं. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. काय करायचं आता? याचं डबल डिफरन्शिएशन केलं समजा 2x मायनस 2 चं किती येतं? 2 येतं. 2 येतं ना? कळतंय का? हो सर. हो सर. ओके. आता इथं हे इझी आहे. हिची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे ना? पॉझिटिव्ह असेल तर तो मिनिमा असतो आणि जर ती व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर ती मॅक्झिमा असते. ठीक आहे. आता हे कुठनं आलं? कर्वेचरची कन्सेप्ट आहे डबल डिफरन्शिएशनची. ही प्युअरली मॅथ्स आहे. मी पण एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला शिकवू नाही शकणार आहे कारण ती थोडीशी हायर कन्सेप्ट आहे, मॅथमॅटिक्स आहे. ठीक आहे. पण सध्या फिजिक्ससाठी 99% जे क्वेश्चन आहे इथं थांबतात ते. कळतंय का? तुम्हाला फोर्स देतील, फोर्स इज अ फंक्शन म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 5 वगैरे असलं काहीतरी देतील आणि तुम्हाला म्हणजे विचारतील इक्विलिब्रियम कुठं असेल. लक्षात येते का? किंवा फोर्स नाही, ही वेगळी कन्सेप्ट हो. आहे. हो सर. पोटेन्शियल एनर्जी शिकवलेली नाही सोडा मी एवढी. कन्झर्वेटिव्ह फोर्सची नेक्स्ट इयरच बघेन मी. ठीक आहे. पण पहिली स्टेप कळली का सगळ्यांना? आत्तापुरती पहिली स्टेप लक्षात ठेवा. हो हो सर. सर. खरंच 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 समजलंय सगळ्यांना? हो सर. समजले समजलं. सर. ओके. हो सर. मग तुम्ही आता सध्या फाउंडेशन फर्स्ट इयर फाउंडेशनला मी तुम्हाला वाटलं तर नेक्स्ट इयर शिकवतो मॅक्झिमा आहे का मिनिमा आहे. ठीक आहे. फक्त डबल डिफरन्शिएशन करता येतं ना कुठल्या पण फंक्शनचं तुम्हाला? हो सर. ठीक आहे. हो सर. मग बघा पहिला जो क्वेश्चन आहे इथं द मिनिमम व्हॅल्यू. आता मिनिमम आहे का मॅक्झिमम आहे ही नेक्स्ट स्टेप झाली. पहिल्यांदा कुठं आहे ते तरी काढू शकतो की नाही आपण? काय करायचं? पहिली स्टेप काय असते? अरे बोला. डिफरन्शिएशन. डीवाय बाय डीएक्स काढाल ना? सांगा डीवाय बाय डीएक्स किती येते? सर 1/5 म्हणजे आन्सर 1/5 येतं ना? हा ह्याचं डिफरन्शिएशन सांगा मला. 10x मायनस 2 येतं का? 10x minus 2. 10x minus इक्वल टू 0 केलं म्हणजे 10x इज इक्वल टू 2 येईल की नाही? यशराज हो समजते सर. का रे? हो सर. हा मग x किती येणार? 1/5. क्लिअरली कळलंय सगळ्यांना? हो सर. तसंच मला ह्याचं करून दाखवा बघू. 13चं. सगळ्यांनी सोडवा. हे वरचं कळलं असेल तर हे पण कळलं पाहिजे तुम्हाला. हो सर. तर सर 2 by ऑप्शन 3. 3. ऑप्शन 3. ह्यात पार्शियल डिफरन्शिएशन म्हणून पण असतं पण ती फाउंडेशनची कन्सेप्ट नाही आहे, थोडीशी हायर आहे. सोल्युशन मध्ये 4/5 होतं का रे याचं आन्सर? अरे कदाचित ना वर खाली झाले ऑप्शन. एक मिनिट. प्रूफ रिडिंगला वेळच भेटला नाही रे याच्या. एक सेकंड. किती 10व्या बद्दल बोलतोय ना? हा ह्याचं किती आलंय रे? 13व्याचं किती आलंय? 2/3. 3. 2/3. आता 13 Option बद्दल 3. दिलंय. हा दिलंय. ठीक आहे.
ओके एकच झालं होतं कदाचित. कळलं का? बोला. हो हो सर. सर. हो सर. याचं डिफरन्शिएशन किती आलं? 3t स्क्वेअरचं 60 असणार ना, आणि 4tचं -4. ह्याला इज इक्वल टू 0 गेलं मी की t इज इक्वल टू 2/3 हो. असतं. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. आता हा मॅक्झिमम सर. असतो का मिनिमा असतो? तर त्यांनी दिलेलं आहे आपल्याला मिनिमा आहे म्हणून, मग मान्य करायचं मिनिमा आहे ते. पण नसेल दिलं तर कसं काढायचं? तर हे याचं डबल डिफरन्शिएशन करून. पण तुम्ही जर याला डबल डिफरन्शिएट केलं तर आन्सर 6 येतं. आणि 6 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू, त्यामुळे तो मिनिमाच असतो. ठीक आहे. आता हे नेक्स्ट इयर वगैरे मी शिकवतो तर तुम्हाला. पण आता क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना, फर्स्ट स्टेप पर्यंत? हो सर. हो सर. आणि शेवटचं पण आलं होतं का आपल्याला? हा, sin t स्क्वेअरचं पहिलं dy/dt किती आलं होतं रे? 2t इंटू cos t स्क्वेअर. into cos t square. कळलं का? हो सर. आता याचं डबल डिफरन्शिएशन करताना कुठला लॉ वापरेन तुम्ही सांगा बघू? u here. UV. UV. ह्याला u म्हणाल, ह्याला v म्हणाल, बरोबर की नाही? हो. मग 2t ला तसंच ठेवा. cos t स्क्वेअरचं कसं लिहायचं? sin t स्क्वेअर लिहिन का नाही? सर मायनस. सॉरी, मायनस sin t स्क्वेअर, बरोबर का? हा. हो सर. हो सर. एक मिनिट. मायनस sin t स्क्वेअर. पण झालं का एवढंच? या t स्क्वेअरचं किती असतं? 2t असतं ना? हो. हे झालं UV मधला पहिला स्टेप. आता काय करायचं? cos t ला तसंच ठेवायचं, cos t स्क्वेअरला. आणि 2tचं डिफरन्शिएशन 2 असतं. हे एक मिनिट, सगळ्यांना समजलंय का की स्टेप बाय करून दाखवू मी स्टेप वाईज? कळलं सर. कळलं सर. सगळ्यांना कळलंय खरंच हे? हो सर. आणि ह्याचं किती येणार? d स्क्वेअर. जरा प्रॉपरली जरी लिहिलेलं मी, d²/dt स्क्वेअर, त्यात ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. मग 2 cos t स्क्वेअरला इकडं आणा, आणि हे मायनस आहे ना, त्याला मायनस करा. 2t इंटू 2t म्हणजे 4t स्क्वेअर असेल ना, इंटू sin t स्क्वेअर. सगळ्यांना हो. समजले का हे? हो सर. ओके. हो सर. हो सर. हे तुम्हाला 12वीला गेल्यावर आठवलं बरं का, हे सगळं मी काय शिकवलं आणि काय गरज आहे तुम्हाला 11वीला गेल्यावर. ठीक आहे. इथं असं भरपूर जणांना वाटतं, मला भरपूर टीचर सुद्धा म्हणतात सर फाउंडेशनला कशाला पाहिजे कॅल्क्युलस? फाउंडेशनलाच पाहिजे. तिथे गेल्यावर थोडी शिकवतो ना, x² 2x असतं म्हणून. ठीक आहे. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? हे 10वा 11वा आणि 14वा? हो सर. हो सर. आता होय 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 होय, थांबा तुम्हाला एरियाचा नाही पडला काय? हा पडला. युनिफॉर्म मेटॅलिक सॉलिड स्पियर इज हिटेड युनिफॉर्मली ड्यू टू थर्मल एक्सपान्शन. इट्स चॅलेंजिंग क्वेश्चन आहे हा. ओके. इट्स रेडियस इन्क्रीजेस ॲट अ रेट ऑफ, ओके, फाइंड इट्स रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेन इट्स रेडियस बिकम्स 10. हा तुम्हाला 11वीला वगैरे असेल मॅथ्समध्ये, काय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणतात. काय व्हायला लागले रे तिकडे बघितल्यावर? तुम्हाला काय वाटतंय? क्वेश्चन वाचा बघू जरा सगळेजण. चॅलेंजिंग क्वेश्चन आहे थोडासा. काय वाढायला लागले त्या स्पियरचं? रेडियस. सर व्हॉल्यूम ना? नाही, रेडियस वाढला की व्हॉल्यूम वाढतं की नाही? हो. मग तुम्हाला रेडियस किती स्पीड न वाढतंय ते सांगितलंय. मग तुम्हाला dr/dt दिलाय त्याने. रेडियसला r लिहितो ना आपण. हो. एक मिनिट, तुम्हाला कळलंय काय सांगतोय मी? कळालं. सर. हा सर. हो सर. प्रॉपरली हे करतो, तुम्हाला एक्सप्लेनच करतो व्यवस्थित, कारण ही मॅथची कन्सेप्ट आहे पण फिजिक्सला आपल्याला लागते भरपूरदा. इमॅजिन करा, सोपं आहे, एवढं काय टेन्शन नाही. तुम्हाला डिफरन्शिएशन येत असेल तर हे जाणार आहे इझी, तुम्हाला काळजी नको करू. ठीक आहे. बघ, तुम्हाला माहिती आहे का रे व्हॉल्यूम ऑफ स्पियर कसं लिहितात? काय फॉर्म्युला? तर 4/3 सगळ्यांना शिकवलं शाळेमध्ये? हा सर. हो सर. 4/3. मला बेसिकली सांगा, जर रेडियस वाढला तर व्हॉल्यूम वाढणार आहे. कॉमन सेन्स आहे की नाही रे? हो. मग रेडियस जो वाढतोय तो कसं लिहिलंय बघा इथे, याच्या युनिट कडे बघा, mm/सेकंड, म्हणजे सेकंदानुसार वाढतोय. म्हणजे रेडियस आहे तो 0.5 mm, आणि हा टाइम आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी dr/dt ची व्हॅल्यू दिली की नाही? कळते का सगळ्यांना? हो. हो सर. हो सर. तुम्हाला कळलं पाहिजे बरं का रे. समजलं का सांगा मला? हो. हो सर. व्हॉल्यूम हे तुम्हाला इथे कन्सेप्ट सांगतो काय मी. चेन रूल सगळ्यांना कळलं? कळालं सर. हो सर. जे मी सांगतोय थोडंसं हायर आहे, ठीक आहे, पण हे पाठच करायचं. ठीक आहे. म्हणजे लॉजिक डोक्यात ठेवायचं कम्प्लिटली.
जर समजा तुम्हाला असं दिलं असं, इथं लर्निंग म्हणून लिहितो काय मी, यात काही डाऊट आला तर मला सांगा फक्त. ठीक आहे, मेन्स ॲडव्हान्ससाठी गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला असं दिलं असेल एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 2, तर मला सांगा dx बाय dt किती येतो? 2t. 2t. यात काय डाऊट आहे कुणाला? नाही. नाही सर. पण जर मला असं विचारलं असेल dx बाय dr, काय विचारले? dx by dr. ह्याच्यात r आहे का रे कुठं? नाही. नाही. करायचं. मग ह्या dx बाय dr ला मी असं लिहू शकतो का dx बाय dt इंटू dt बाय dr? सांगा. हो. अभि ह्याला चेन रूल म्हणतो ना आपण. हो. हो हो सर. सर. एक मिनिट, तुम्हाला खरंच कळले काय? कळालं. कळालं सर. हो तुम्हाला सर. dx तर बाय पण dt मग वरच्या नाही, dx बाय dt माहिती आहे ना मला कसं काढायचं ते? हो. किती येणार ते? हो 2t. पण त्यासोबत हे नेहमीच लागू राहणार नाही, तर dt बाय dr. कळलंय कसं मला सांगा हे? हो. हो सर. तुम्हाला ज्या फंक्शन मध्ये, ज्या व्हेरिएबल मध्ये फंक्शन दिलंय त्यानं जर डिफरन्शिएशन करायला लावलं तर मला येतंय. पण जर त्या व्हेरिएबल पेक्षा वेगळ्या कुठल्यानंतर करायला लावलं तर जसं आपण डिफरन्शिएशन करतोय तसंच करायचं, फक्त त्याला बाजूला लिहायचंय. ठीक आहे, त्याच्या डिफरन्शिएशनला जरा 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 समजले? एक 10-20% सांगा जरा मला. हो सर. हो सर. हो सर. अजून एक एक्झाम्पल देऊ हो सर. करून सांगा मला. हे बघा, जर समजा तुम्हाला म्हटलं y इज इक्वल टू साइन एक्स, ठीक आहे, आणि तुम्हाला म्हटलं फाइंड dy बाय dt, काय येईल सांगा मला. टी दिसतंय का रे वर कुठं? मायनस cos x dx by dt. मायनस कॉस एक्स कसं आलं? मायनस साइन, सॉरी cos. साइन एक्सचं डिफरन्शिएशन काय सर करतो cos आपण? x dt by dx साइन ना. एक्सचं डिफरन्शिएशन काय करतो पोरांनो? सांगा जरा मला. cos. cos cos x. x. करतो ना? हो. कळलं सगळ्यांना? पण मी एक्स न करतोय का डिफरन्शिएशन याचं? नाही. टी नाही. त्याच्यासोबत dx बाय dt लावायचं. कळलं का तुम्हाला? हे जरा जरा समजायला लागले आता मगापेक्षा जास्त. हो. हो सर. खरंच 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 हो, कळलंय सर. काय? अजून एक विचारू? तर तिथं dt by dx लागायला पाहिजे ना. नाही 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 नाही, मगाशी dt वर आलो होतं त्याच्यामुळे कन्फ्युज नको करून घेऊ इथं. तू दोन्ही एक्झाम्पल प्रॉपरली बघून घ्या त्यानंतर सांग मला. हे बघ, हे dy बाय dt आहे की नाही, ह्याला मी असं लिहू शकतो का dy बाय dx इंटू dx बाय dt? हो. dy बाय dx माहिती आहे ना मला कसं काढायचं, कारण y आणि x मध्ये फंक्शन आहे ते, आणि इकडे राहिलं काय dx बाय dt ते आहे. मगाशी काय होतं बघ, हे dr न करायचं होतं आणि आपल्याला dx बाय dr विचारलं होतं. मग dx बाय dr ला मी इथं dt dt इकडे आणला, dr इकडे आणला. ए ऐका, तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड वर आहे बरं का रे. कळालं सर. खरंच तुम्ही व्हेरिएबल हो सर. कळालं. ह्या एक्झाम्पलचा आणि ह्या एक्झाम्पलचा काही संबंध नाहीये सर. तिथं dt वर होतं, dx इकडे खाली खाली कसं आला याचा काही संबंध नाही. समजतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. शर्विल तुला वरचं एक्झाम्पल कळलं होतं? मग खालच्या मध्ये वरच्या एक्झाम्पल मध्ये ही स्टेप कळली होती का तुला? हो सर, समजलं. त्या हिशोबाने इथं कर ना. मला काढायचं काय बघ, dy बाय dt काढायचं. हे टी न करायचं नाही, त्याला खाली ठेवायचं इथं. लक्षात आले का सांगा मला? ज्यांना करायचं त्याला समजायला असं हो सर. विचारलं असतं, हे बघा, समजायला असं विचारलं असतं y इज इक्वल टू साइन एक्स दिलंय तुम्हाला आणि तुम्हाला विचारलं असतं फाइंड dy बाय dr. r आहे का रे तो कुठं? कळते का? हो. याला असं करू शकतो का dy बाय dx इंटू dx बाय dr? समजलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हा सर. dy इथं ठेवला, dr इकडे ठेवला आणि dx इकडे आणला. तर dy बाय dx माहिती आहे ना मला, साइन एक्स काय असतं? cos x असतं ना. आणि dx बाय dr तसंच ठेवायचं. तुम्हाला खरंच
मी तुम्हाला म्हटलं होतं थोडीशी हायर कन्सेप्ट आहे, ओनली फॉर मेन्स ऍडव्हान्स. तुम्हाला हे जरा जरा समजलं की सांगा मला खरंच. समजले सर. हो सर. हो सर. खरंच अजून एक क्वेश्चन विचारू, सांगाल मला त्याचं करून? हो सर. हो. हा सर. हे वरचे एक्झाम्पल बघू नका, नाही कन्फ्युज व्हाल तुम्ही. हे बघा, समजा मला सांगा x इज इक्वल टू 5p² मायनस कॉस एक्स, नाही 5 कॉस, याला टी मध्येच लिहितो, तुम्ही कन्फ्युज नका हो. 5t² मायनस कॉस टी असं दिलंय. ठीक आहे. आता जर तुम्हाला dx/dt विचारलं, लिहू शकताय आरामात सगळेजण? हो सर. हो सर. काय असतं ते? हा सर. 10t सर 10t प्लस sin t. प्लस sin t. कळलं का सगळ्यांना हे? हो सर. हो सर. हा सर. ह्याच्यात डाऊट नाही ना? तर ते कळणार नाही तुम्हाला काही सुद्धा. ह्याच्यात डाऊट नाही ना कोणाला? नाही सर. कॉस मायनस असतं, मायनस मायनस प्लस झाले. पण जर समजा तुम्हाला असं विचारलं असेल वेगळ्याच कशांतर dx/dp विचारलं असेल, dx/dp विचारलं असेल, तर हे जे करताय की नाही ते करायचंच. 10t सोप्या भाषेत सांगतो, जे करताय ते करायचंच. आणि त्यासोबत इथं कोण आहे? टी आहे ना, मग त्याला dt/dp ठेवायचं. आले का लक्षात? हो सर. हो सर. हे बघा, कन्फ्युज होऊ नका. थोडीशी हायर कन्सेप्ट आहे ही, तुम्ही 12वीला शिकणारच आहे. ह्यालाच मी असं पण लिहू शकतो, dt/dt, आणि ते 1च असतं, त्यामुळे आपण जनरली त्याला लिहित नसतो. इथं जे आहे तेच इथं आलं, इथं जे आहे तेच इथं आलं. कळलं का सगळ्यांना हे जरा जरा? हो सर. हो. हे बघा, तुम्हाला मॅक्झिमम मिनिमम पण कळलंय सगळं पोरांनो? हो सर. हो सर. हा सर. हे एक्स्ट्रा आहे, थोडंसं ऍडव्हान्स लेवल आहे. ठीक आहे, त्याची काळजी नका करू. ठीक आहे. आता मला सांगा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होता रे? तर व्हॉल्यूम ऑफ बाय 3 पायर क्यूब. स्पियर. हो. 4/3 पायर क्यूब होतं का नाही? पायर क्यूब. हो. मला देताना काय दिलं होतं त्यांनी? dr/dt दिला होता का नाही रे? हो. मग मी काय करणार? डिफरन्शिएट करणार टी न. मग इथं जर मी dv/dt लिहिला, कळतंय का सगळ्यांना मी काय म्हणतोय? हो. हा सर. इथं जर मला dv/dr विचारला असता, मी आरामात केला असता. 4/3 कॉन्स्टंट आहे, त्याला पाय बाहेर ठेवला होता, आणि r³ 3r² असतं. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. कधी विचारलं असतं? जर r न डिफरन्शिएट करायला. मला कुणासोबत डिफरन्शिएट करायला लावलंय? टी सोबत. मग हे T जे न. केलंय ना ते तसंच ठेवायचं तिथं, आणि त्यासोबत dr/dt टाकायचं. तुम्हाला समजलंय का? इथं जे दिसतंय हो ते सर. झालं पाहिजे. कळलंय का? हो सर. याच्यामध्ये सर. बॅक स्टोरी हवी असेल तर बघा, dv/dt ला मी असं लिहू शकतोय का? dv इथं लिहितो, dt इथं लिहितो, आणि इकडे dr आणतो, इकडे dr आणतो. कळलंय का सगळ्यांना? हो. हो सर. dv/dt सर. दिसते ना मला कसं काढायचं? तेच लिहिलंय मी इथं. हो. इंटू dr/dt ते इथं लिहिलंय. एक मिनिट, तुमचे खरंच प्राण उडून आकाशात गेले. नाही नाही सर, कळालं. कळालं सर. थोडीशी कळलं सर. कळालं सर. नसेल कळलं मी परत तर नेक्स्ट इयरला वगैरे शिकवतो. पण हा एक्झाम्पल सोडण्यासाठी ते गरजेचं होतं मला. समजलं का सगळ्यांना? हो सर. मग ह्याला म्हणायचं रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम. या 3 ला 3 निघून गेलं, किती आलं? 4πr² आलं. आणि इथं dr/dt, मला त्यांनी dr/dt ची व्हॅल्यू दिली की नाही रे? हो. 0.05. आणि रेडियस किती असताना म्हटलं हो, त्यांनी? रेडियस 10 10 mm असताना. मग त्या रेडियस मध्ये 10 mm पुट कराल तुम्ही इथं फक्त, तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. लक्षात आलंय? जरा जरा डेंजर आहे, हो सर. चॅलेंजिंग क्वेश्चन आहे हा. कळालं सर. हा जर पर्टिक्युलर क्वेश्चन तुम्हाला कळलं नसेल, उगाच टेन्शन घेऊ नका. ठीक आहे? कळालं सर. ठीक आहे. मग इथं व्हॅल्यू पुट केली तर किती येणार आहे? 4π. 10 चा स्क्वेअर किती असतो रे? 100 असतो ना? 100. इंटू dr/dt किती आहे? 0.05. हे 100 इंटू 0.05 म्हणजे किती येणार? 5 येणार की नाही? हो सर. 4π इंटू 5 म्हणजे 20π. ओके, mm³/सेकंड एवढ्यानं काय होतंय? व्हॉल्यूम त्याचं चेंज होतंय. असं ऑप्शन आहे का बघा इथं कुठं? पण मग पायची व्हॅल्यू किती असते? 3.14 ना? मग त्यानं जर तुम्ही या 20 ला मल्टिप्लाय केलं तर हे बी आन्सर येईल बघा. हे एक मिनिट, तुम्हाला खरंच लक्षात कळालं आलंय सर. जरा? हो सर. कळालं सर. तुम्ही समोर नाही रे, तुमचे चेहरे दिसत नाही ना मला, त्यामुळे हे मला मिनिमम मॅक्सिमम जमतंय तुम्हाला? 100% बोला. हो सर. जमते सर.
मॅचची कन्सेप्ट आहे. तब्बल 6 मार्काला क्वेश्चन येतो हा 12वीला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये. ठीक आहे, आपण फक्त त्याचा थोडासा पार्ट शिकतोय. लक्षात आलंय सगळ्यांना हे? हो सर. हो सर. ही जी कन्सेप्ट इथे सांगितली की नाही, जर तुम्हाला कळली असेल तर ऍडव्हान्स एक तुम्हाला स्किल माहित झालं म्हणायचं. कारण तिथं असते थिटाला डीएक्सला थिटा डी थिटामध्ये आणणं वगैरे अशा थोड्या हायर कन्सेप्ट असतात. चेनला अशी तिरकी ठेवली, ती खाली येताना किती पोटेन्शियल एनर्जी लूज करणार वगैरे, मग त्याच्यामध्ये ते अँगल घेऊन सोडवावं लागतं. तिथं ही कन्सेप्ट लागते. ते एक्झाम्पल नाही जमलं तर राहू दे, पण इथं असलं असलं काहीतरी लागते तिथं. ठीक आहे, लक्षात आले सगळ्यांना 100% इथंपर्यंत? हो सर. ओके. अजून कुठं प्रॉब्लेम आहे का रे तुम्हाला, जे जमत नाही डिफरन्सिएशनचा कुठला पार्ट? हे जमतात का तुम्हाला 15, 16, 17 क्वेश्चन्स? हो सर. तुम्हाला डिस्प्लेसमेंट हो दिली सर. ऍज अ फंक्शन ऑफ टाइम, बरोबर का? हो मग त्याच्यावरनं व्हेलॉसिटी कशी काढतो आपण? काय असतं व्हेलॉसिटीचं हे फॉर्म्युला? ds by dt. ds बाय dt. म्हणजे डिफरन्सिएशन जमेल का सगळ्यांना करायला? हो 15 हो. टीचं काय येणार? 15 येणार आणि 0.4 15. टी स्क्वेअरचं 0.8 टी येणार. सगळ्यांना जमतंय? हो हो सर. मला असं का वाटलं हो सर. जमत नाहीये. ऐका ऐका, तुम्ही वरच्या क्वेश्चनच्या हँगओव्हर मधून बाहेर आलाय का रे? हो त्यापेक्षा सोपा आहे क्वेश्चन हा. नाही सर, डिफरन्सिएशन येत होतं, तुमचं लेक्चर अटेंड केलं सगळे यायचं बंद झाले, अशी काही कंडिशन नाही ना तुमची? नाही नाही सर. सर. असं नको व्हायला काय? तर 10 येतं ना 15च. यस किती दिलाय? 15 टी मायनस बेसिक. तुम्हाला डिफरन्सिएशन येते का बघा, राहू दे ऍप्लिकेशन वगैरे सगळ्या. ठीक आहे, डीएस बाय डी टी काय येणार? 15 टीचं किती असतं? 15. 50. 0.4 ला तसंच ठेवा. टी स्क्वेअरचं काय असतं? 2t असतं की नाही? हो सर. मग काय होणार? 15 मायनस 0.8 टी. मग हे काय झालं? व्हेलॉसिटी झाली माझी ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. मग त्याने व्हेलॉसिटी काय विचारली इथं? व्हेलॉसिटी 7 मीटर पर सेकंड असताना टाइम किती असं विचारलंय. कळले का सगळ्यांना? 10 सर. हो हो सर. ओके, 15 मायनस 0.8 टी. मग ही व्हेलॉसिटी 7 आहे. मग हे 0.8 टी तिकडं न्या. 15 मायनस 7 केल्यावर 8 येतं ना, मग टाइम 10 सेकंड येतो का रे? हो सर. हो सर. सगळ्यांना जमतील का असले क्वेश्चन? हे शेवटचे क्वेश्चन थोडे चॅलेंजिंग क्वेश्चन आहेत. जमतील ना? जमते सर. हा सर. त्याच्यानंतर काय म्हणलं इथं? हे सगळे रिप्लाय द्या बरं का. ऍक्सिलरेट. नाहीतर असं नको व्हायला, दोघा तिघांना शिकवतोय मी हे सगळं. हो सर. सगळ्यांना हो सर. हेवी झालेलं नाही ना हे? नाही. हो सर, समजलं. नाही सर, समजलं. ठीक आहे. निहारिका, पार्थ, बोला, हे आठवते सगळं? हो सर. ओके. त्यानंतर पुढे काय म्हटलंय? फॉर द प्रिव्हियस क्वेश्चन द ऍक्सेलरेशन कसं काढतो रे आपण? डिफरन्शिएशन ऑफ व्हेलॉसिटी. ओके, हा, डिफरन्सिएशन ऑफ आपल्याला डीव्ही बाय डीटी मिळाली होती नाही तर 15 इंटू 0.8 टी. हो मग त्याला जर डिफरन्स केला मायनस 0.8. मायनस 0.8 राहील की नाही? हो हो सर. ओके. हो. हे ऍक्सेलरेशन कसलं आहे? कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट. तेच राहणार आहे ते. समजते? मग इथं किती आले? मायनस 0.8. समजते? त्यांनी जर विचारलं असं मॅग्निट्यूड तर फक्त हो, सर. 0.8 येणार. समजते काय? हो हो सर. मायनस काय सांगते? डायरेक्शन सांगते. क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. हो सर. हा सर. If the velocity of particle v is equal to 2t raised to 4, then acceleration. हा सोपा आहे की नाही क्वेश्चन? जमेल का? 80 क्यूब. हो 80 क्यूब. हो सर. dv by dt म्हणजे d by dt असंच ठेवा आणि व्हेलॉसिटी 2t raised to 4 आहे. हा, मग हे 80 क्यूब. 8t क्यूब. कळलं का सगळ्यांना हे? हो सर. हो सर. तर हो सर. मला असं वाटतंय डिफरन्सिएशन वर जरा तुमची कमांड आलेली आहे. आली आहे ना? हो सर. हो सर. हे बघा काय इथं हे जमते ना तुम्हाला 80 क्यूब? हो ऐका, हो सर. समजा हो सर. मगाचच एक्झाम्पल घेतो काय, v इज इक्वल टू 2t रेस टू 4 होतं आणि मला जर ऍक्सेलरेशन काढायचं असलं, ऍक्सेलरेशन काय असतं? dy बाय dt असते. तर याला कसं लिहिणार रे? 8t क्यूब. हे जमतात असले गणित? हो सर. हो. जर व्हेलॉसिटी अशी दिली असती 2t रेस टू 4 आणि तुम्हाला विचारलं असतं dv बाय dx किती येईल सांगा. असंच सर करायचं. इंटिग्रेशन करायचं ना? नाही 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 नाही. मगाशी मी कशाने डिफरन्शिएट केलं होतं? टी न. आणि हे फंक्शन सुद्धा टी मध्ये होतं की नाही? हो
आता मी हो, डिफरन्शिएशन एक्स न, पण ते फंक्शन कशात आहे? टी मध्ये आहे. कळलं का सगळ्यांना? मग डीव्ही बाय डीएक्स ला असं लिहू शकतो का रे मी? अरे बोला पटकन. हो सर. हो सर. हो सर. हो डीव्ही सर. बाय डीटी मला जमतंय की नाही करायला? हो सर. किती आलं ते? टी क्यूब आणि यासोबत हे डीटी बाय डीएक्स टाकाल फक्त. आता तुम्ही म्हणाल सर डीटी बाय डीएक्सचा काय संबंध आहे? काय म्हणजे काय यूज आहे त्याचा? काय यूज नसतो त्याचा, सोडून द्या त्याला. पण तुम्हाला बेसिकली कळलंय, मगाशी जे सांगितले ते परत जरा रिवाइज केल्यासारखं वाटतंय तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. हो सर. क्वेश्चन स्वतः करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे जे सांगितलं की नाही, हे तुम्हाला एवढं युजफुल आता वाटणार नाही, पण हे भरपूर युजफुल आहे डेरिव्हेशन्स मध्ये वगैरे 12, 11वी 12वीचे. हे ज्यांना कळलंय की नाही त्यांना खूप इझी जाणार आहे बघा डिफरन्सिएशन. लक्षात ठेवा, हे जे मी तर सांगितलं आता जस्ट, हे चेन रूलची ऍप्लिकेशन आहे ती. ठीक आहे, पण एक फंडामेंटल अंडरस्टँडिंग रिवाइज झाल्यासारखं वाटतंय का तुम्हाला डिफरन्सिएशन? सगळ्यांनी सांगा. हो हो सर. हो सर. हो सर. इथं मी ते केलं होतं बघा, मगाशी केलं ते. लेंथ 0, एक्स स्क्वेअरला मी कशाने डिफरन्शिएट करतोय रे? एक्स न करतोय का टी न करतोय? टी न करतोय ना. 3 हो सर. मग मी हो एक्स सर. स्क्वेअर करतोय एक्स तसंच लिहिलं, आणि टी न करतोय म्हणून डीएक्स बाय डीटी त्याला अटॅच केलं. कळलं का सगळ्यांना? हो सर. जर मी एक्स न हो करत सर. असतो तर 2x इंटू डीएक्स बाय डीएक्स केलं असतं, पण याला लिहितच नाही आपण, त्यामुळे नुसतंच 2x लिहितो. कळतंय? जरा जरा समजायला लागले मी चेन रूल जे सांगितलं ते कळलं का जरा जरा? हो हो सर. सर. हा सर. हो सर. मग हे डीएक्स बाय डीटी कुठून आलं कळलं? तसंच इथं वाय स्क्वेअरला मी वाय न करत असतो तर नुसतं 2y आलं असतं, पण मी टी न करतोय म्हणून त्यासोबत डीवाय बाय डीटी अटॅच होईल. लक्षात येते का? हो सर. हो. जर एक्स न करत असतो तर डीवाय बाय डीएक्स अटॅच झालं असतं, पण हे 2y आलंच असतं यासोबत. समजतंय हे जरा जरा? हो सर. हो सर. त्या असल्या कन्सेप्ट तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये लागतात, म्हणून ही एक्झाम्पल मी तुम्हाला फक्त सांगितलं होतं सुरुवातीला. भीती घालायची माझी काही इच्छा नव्हती. पण डिफरन्सिएशनचं आता एकंदरीत तुम्हाला हे क्वेश्चन जमतील असं वाटतंय? हो सर. हो सर. हो सर. साईनचं कॉस असतं बघा, मग 3π/2 बाहेर येतं, तेच आलंय ते. कळतंय का? हे क्वेश्चन्स हो. करायचे हो सर. सगळ्यांनी ट्राय. हा सर. ठीक आहे. हो सर. उद्या जे आपले लेक्चर असेल ते कशावर असेल? इंटिग्रल कॅल्क्युलस, इंटिग्रेशन. इंटिग्रेशन. ह्याचे क्वेश्चन्स करून हो घ्यायचे. सर. बेसिक क्वेश्चन्स आहेत. इथं सॉल्ड एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत काय? ठीक आहे. जर ज्यांना कोणाला हो. आठवत नसेल की नाही कसं करायचं होतं, तर त्यांनी बघा हे. ठीक आहे. सर हे उद्या हा, घेणार आहे का? प्रॉब्लेम टूचा हा इकडे दिलाय, हे उद्या घेणार आहे मी इंटिग्रेशनचे. ह्यातले कुठले डाऊट्स असतील मला सेंड करायचे. कळते ना सगळ्यांना? हा हो सर. सर. ओके. हो सर. हो त्याच्यामध्ये सर. एखादा ऑप्शन वगैरे चुकीचा वगैरे असेल सांगा मला. हे मी मटेरियल आता जस्ट ह्या वर्षीच बनवलंय, त्यामुळे थोडेसे मिस्टेक्स वगैरे असू शकतात. माणूस आहे ना, ह्युमन एरर. ठीक आहे का? त्यामुळे कुठे डाऊट्स वगैरे हो सर. असतील मला सांगा फक्त याच्यामध्ये, मग आपण त्याला इथल्या इथेच करेक्ट करून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. ओके. ओके सर. काय हेल्प वाटली का आजच्या रिव्हिजनची डिफरन्सिएशनच्या? हो सर. हो सर. खूपच help. हो सर. चालेल, चलो बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. बाय बाय सर. बाय सर. बाय.